जिल्हा रुग्णालयाचा विषय विधानसभेच्या आधीपासूनच लातूरकरांनी उपोषण केलं होतं गांधी चौक. तुम्ही याकडे कशा पद्धतीने बघताय? हा मुद्दा कितपत या विधानसभेमध्ये आहे? मी या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जातोय, ज्या ज्या ठिकाणी सभा घेतोय, ज्या ज्या ठिकाणी रॅल्या घेतोय, की माझं लातूर जो ग्रुप आहे, जी विंग आहे, त्यामध्ये सर्व पत्रकार बांधव आहेत आणि लातूरसाठी काहीतरी आपण देणं लागतो हा त्यांचा उद्देश आहे. त्यांचा मी मनापासून आभार मानतो की त्यांनी वेळोवेळी वेगवेगळे आंदोलन केले, जे की सर्व पक्षातील नेत्यांनी करायला पाहिजे, पण कुणी करू शकलं नाही. मी त्यांना सतत पाठिंबा देत आलो आणि येणाऱ्या काळात सुद्धा त्यांना पाठिंबा देईल. त्यांचं जे आंदोलन होतं, 3.5-4 कोटी काहीतरी निधी लागत होता हॉस्पिटलसाठी, आणि त्या हॉस्पिटलला गोरगरीब शोषित पीडित वंचितांचे लेकरं, ज्येष्ठ, काही मुली डिलिव्हरीसाठी म्हणा, असे गोरगरीबातलेच लेकरं त्या ठिकाणी दवाखान्यासाठी जाणार होते. पण या ठिकाणची मानसिकता तुम्हाला सांगतो की जिल्हा परिषदेच्या शाळेवर जसं मांजरा ट्रस्ट झाली, तसं जर हॉस्पिटल हे खाजगी झालं तर ते सुद्धा मांजरा ट्रस्टच घेऊ शकते. आणि त्यांची मानसिकता काय, या ठिकाणी निधी जर नाही आला तर लोक कंटाळून काय म्हणतील की बाबा हे खाजगीकरण करा आणि मांजरा ट्रस्टीला देऊन टाका. ह्या गोष्टीची लातूर नेतृत्व म्हणजे लातूरचे देशमुख वाट पाहत आहेत. म्हणून 16 वर्ष झालं जिल्हा रुग्णालय झालं नाही. तुम्ही पाहताय की 2400 कोटीचे बॅनर लावले गेले, बॅनर लावले, आम्ही 2400 कोटीचा विकास केला गेला असं ते भाषणातून सांगतायत. पण खोटं बोला, किती बोला, या गोष्टीला कुठेतरी लिमिट राहील. आता तुम्ही पाहताय की जिल्हा रुग्णालयाला 3.5-4 कोटी यांच्याकडे द्यायला म्हणजे यांचं मन धजलं नाही. 2400 कोटीचा विकास हे करू शकतील का? फक्त बॅनर लावले आणि त्या बॅनरसाठी कुणीतरी याचिका सुद्धा दाखल केली. मग मी ऐकलो इलेक्शन कमिशनकडे की हे खोटे बॅनर आहेत, चुकीचे बॅनर आहेत. म्हणजे आता काय झाले, तुमची पहिली मक्तेदारी होती, तुम्ही जे बोललात लातूरकर सर्व मान्यच करत होते, पण आता तसं होणार नाही. तुम्ही खोटं बोललात की लातूरकर पेटून उठले की तुमचं खोटं आहे, आणि हे सांगायची हिंमत करा तर लातूरकर करायला शिकले.